मी इथे आलेली आहे माझ्या पेपरचा स्कोर सांगायला. म्हणजे सगळे कमेंटमध्ये असो किंवा माझे जे बाकीचे ओळखीमध्ये असो ते मला ना, "मॅडम तुमचा स्कोर किती आला? मॅडम तुमचा स्कोर किती आला?" तर आता हा स्कोर लपवण्यासारखा काही नाही आहे. क्लासेस कीनुसार जो स्कोर असतो तो ॲक्चुअल स्कोर नसतो. लास्ट इयरला ना 320, 330 सांगणारेही मुलं होते. त्यानंतर ना त्यांचे स्कोर बऱ्यापैकी कमी होतात किंवा होऊही शकतात बरोबर. तर तुम्ही लास्ट इयरशी कंपेअर केलं तर असं काही म्हणतात, की तू पेपर फार हार्ड होता तर कट ऑफ कमी लागेल वगैरे, वगैरे. असं पण काही नसतं. ते अशासाठी नसतं कारण लास्ट इयरला ना 290 वाला पण आउट आहे. 292 वर कट ऑफ आहे एस-टी-आय वगैरे यांचा काहीतरी. तर या आणि तिथे खूप गर्दी आहे बरं 290, 280 वरती खूप गर्दी आहे. ती गर्दी यावेळेला कमी असेल. पण जितके पोस्ट असतात तितके मिळून जातात. मी तुम्हाला होपलेस फील व्हावं याच्यासाठी सांगत नाहीये. मी उगाचच असे कट ऑफ किती असेल, किती नसेल, ते तुमचं आता शेवटी एवढ्या 5,00,000 मुलं बसतात. त्यामध्ये जागा 500 सुद्धा नसतात. तर नक्कीच इथे लक फॅक्टर काम करतो. त्यामुळे उगाचच कोणाला कमेंटमध्ये वगैरे कुठे लाईफमध्ये कुठे डिचवू नका. कारण की कर्मा कुठे ना कुठे रिफ्लेक्ट होतातच. तर मी आता तुम्हाला सांगते, की मी कुठे-कुठे माती खाल्ली पेपरमध्ये. माझा स्कोर काय होता. मी ते जे 8,000 मुलांपैकी 7,000 अनलकी गाईज असतात, त्यांच्यामध्येच एक येऊ शकते. का? कारण मी अटेम्प्ट एवढा दिलेलाच नाहीये. अटेम्प्ट एवढा 200 पैकी जो 200चा केल्यावरती बेटर चान्सेस येतात, तसा माझा नव्हताच. पहिल्या पेपरला काय झालं, जेव्हा मराठीचा पेपर सुरू झाला, माझा मराठीवर बऱ्यापैकी होल्ड आहे. लास्ट इयरसुद्धा माझा 76चा स्कोर होता. मी पहिल्यांदाच देत होती. 2-3 महिन्यात जेवढं काय मराठी, इंग्लिश केलं तेवढं केलं. तरी माझा लँग्वेजमध्ये स्कोर खूप असा घाण काही नव्हता. म्हणजे क्वेश्चन कॅन्सल होऊन पण मी 76 वर होती. तर यावर्षी माझा मराठीवरती आधीपासून होल्ड होता. तर मराठीला मी बऱ्यापैकी चांगलं केलेलं होतं. मी मराठी सॉल्व्ह करायला घेतलं आणि मराठीमध्ये मला बाकीच्यांना जमेल त्यापेक्षा बेटरच जमलेलं आहे. माझे 4च जे आहे ग्रामर, व्होकॅबचे चुकलेले आहेत. पण मला जो टाईम लागतो, मी ठरवलं होतं 20 मिनिटामध्ये मराठी संपेल, मग इंग्लिशवर स्विच होईल. कारण इंग्लिश जो आहे तो मला विचार करून करावा लागतो. मी झडपेच्या स्कूलमध्ये शिकलेली आहे. मला खूप चांगलं इंग्लिश बोलून तर घेते, बऱ्याचशा व्याकरण चुकवते त्यामध्ये. तर मला वाटलेलं मराठीमध्येच मला होल्ड आहे, तर त्याच्यातच स्कोर करायचा आहे. मी त्यावरती चांगला एज पण घेतला होता. 4च चुकले तिथे. पण मी पॅसेजपर्यंत पोहोचली तोपर्यंत मी बघितलं होतं, की 26 पर्यंत मिनिट माझे होऊन गेलेले होते. मग मी पॅसेज सॉल्व्ह करायला घेतला. मला वाटलं सोपा आहे हा पॅसेज. जेव्हा आपण प्रथमतः तो पॅसेज बघतो ना, तेव्हा असं वाटतं सोपा आहे. हां, मग मी तो वाचून काढला. कारण लास्ट इयर ना आगरकरांचा पॅसेज आला होता. त्यामध्ये एक प्रश्न होता बघा, की 2 विचारधारा आहे की 3 विचारधारा आहे, 4 विचारधारा आहे असं. तर मी 2 केल्या होत्या कारण मी पॅसेज पूर्ण बरोबर वाचला होता. तर मला वाटलं यावेळेला पॅसेज व्यवस्थित वाचायचा. मग मी पॅसेज व्यवस्थित वाचला आणि नंतर प्रश्न पाहिले. प्रश्नामध्ये एका क्वेश्चनला मल्टिपल आन्सर आहेत. मग मला वाटलं परत वाचावा लागेल आता हा. मग मी तो परत मला वाटलं मराठीचा पॅसेज आहे पटकन सुटून जाईल 4-5 मिनिटामध्ये. तसं काही तो झाला नाही. मग मला वाटलं माझा वेळ खूप जातोय. 32 मिनिट्स जवळपास होऊन गेलेले होते. मग मी स्विच केलं आहे इंग्लिशवरती आणि पॅसेज तसाच सोडला. त्याच्यातला एक प्रश्नसुद्धा मी सॉल्व्ह केलेला नाहीये. आणि मी तसाच सोडून मग इंग्लिशकडे गेली. इंग्लिशकडे गेल्यावरती मी पहिले प्रश्न घेतले. मला डी सेट होता. प्रश्न सुटत होते माझे, पण मला कॉन्फिडन्स नव्हता आणि मग थोडं जे फिअर आहे, की मी 32 मिनिट्स हे जे आहे ते मराठीमध्ये घालवून दिलेले आहे, हा फिअर माझा कंटिन्यू होता आणि तो रिफ्लेक्ट झालेला आहे. मी बरेचसे क्वेश्चन जे येणारे आहेत ते तिथे चुकवायला सुरुवात केली आणि मला समजतही होतं, की मी चुकते असं करून. पण मला 2 क्वेश्चन 2 जे ऑप्शन आहे ते इलिमिनेट होऊन जायचे. 2 मध्ये हे घेऊ की ते घेऊ आणि घेतल्यावर वाटायचं अरे दुसरं घ्यायला पाहिजे होतं मी असं माझ्या चुकत होते किंवा मला असं फील होत होतं चुकतंय. आणि मग पॅसेजपर्यंत पोहोचली तोपर्यंत फक्त 7-8 मिनिट राहिलेले होते आणि माझ्या दोघंही विषयांचे पॅसेज शिल्लक होते. मग मी विचार केला की आता मी हा इंग्लिश वाचण्यामध्ये वेळ घालवेल त्यापेक्षा मी मराठीचा ऑलरेडी वाचलेला आहे. आता मी मराठीच सॉल्व्ह करते. मग मी मराठीवर गेली. मराठी सॉल्व्ह करायला तिथे मी 3 पॅसेजचे क्वेश्चन सॉल्व्ह केले कसे-कसे. कारण मला ते जमत नव्हते. मला समजत नव्हतं की उत्तर काय आहे. आणि हे प्रत्येकाचं होत असेल बरं. ते पॅसेजेस एवढे हार्ड होते की पॅसेज सुटता म्हणत सुटत नव्हते. मग मी ते 3 सोडवले. चौथ्यावरती गेली तोपर्यंत 1च मिनिट शिल्लक होता. मग मी नाही तेव्हा 2-3 मिनिट शिल्लक होते. मग मी विचार केला की हे सुटत नाही आता इंग्लिशकडे जाऊया. इंग्लिशचा एखादा सुटला तर सुटून जाईल. इंग्लिश पण तेच झालं. वाचण्यामध्ये माझा एकही सुटला नाही
आणि 1 मिनिट बाकी होता. 1 ते 2 मिनिट बाकी होते आणि सर बोलले, की "आता हे पेपर द्यायची वेळ आलेली आहे." तर मी बसूनच घेतलं. मला कळलं, की आता माझ्याने हा पॅसेज काही सुटत नाहीये. तर मी तो तिथे सोडून दिलं. त्यानंतर मला कळलं, की मी 93 चा अटेम्प्ट केलेला आहे. पेपर जो होता तो मी 93 चा केला होता फर्स्ट पेपर. जिथे मला एक्स्पेक्टेड होतं, की मी 100चे 100 सोडवायला पाहिजे होते. जेव्हा तुम्ही 100 सोडवतात ना, तेव्हा डिसेंट स्कोर येतो. आणि तुम्ही त्यापेक्षा खाली सोडवले, 95 च्या खाली सोडवले, समजून घ्या तुम्ही तिथेच म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर पडलेले. कारण लँग्वेजच तर आहे ना असा, की जो तुम्ही स्कोर करतात. नंतर पेपर 2 ला आल्यावरती मी पेपर 2 आणि पेपर 1 च्या मधला जो गॅप होता त्या दरम्यान मी आर-टी-आय, आर-टी-एस आणि रिमोट सेन्सिंग वगैरे असे जे टॉपिक आहेत ते कव्हर केले. कारण माझं एका सरांशी बोलणं झालं. ते सर बोलले, "ठीक आहे ना, हा पेपर कठीण गेला ठीक आहे. दुसऱ्या पेपरमध्ये 70 स्कोर घ्या." तो प्रेशर माझ्यावरती बिल्ड झाला, की आता 70 स्कोर कसा घ्यायचा तिच्यामध्ये. पण ठीक आहे म्हटलं करूया. मग मी स्ट्रॅटेजी करूनच गेलेली होती, की आधी पॉलिटी घ्यायचं. कारण पॉलिटीवर माझा आहे. खरोखर माझा पॉलिटीवरती पॉलिटी बऱ्यापैकी माझं व्यवस्थित आहे. मग मी पॉलिटी, सायन्स नंतर रिझनिंग घेऊ असं ठरवलेलं होतं. मग मी पॉलिटी घेतलं. पॉलिटीने तर म्हणजे पॉलिटी काय होतं सगळ्यांनाच माहिती, की पॉलिटी कसा आलेला होता पेपर. पॉलिटीमध्ये मला पॉलिटी आणि सायन्स संपवता सायन्समध्ये आहे मला चांगलं. जे 23 क्वेश्चन येतात 22 क्वेश्चन येतात. त्या 22 पैकी 20 क्वेश्चन्स असतात आणि 3 क्वेश्चन तुमच्या आर-टी-आर-टी-एसवर असतात. तर त्यामध्ये मी 19 मार्क्स घेतलेले आहेत. 19 हो, 19 मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे चांगला सायन्समध्ये मला चांगला स्कोर झाला. पण पॉलिटीमध्ये मला जो एक्स्पेक्टेड होता तसं मला आठवतच नव्हतं, की गोवा घेऊन जायचं आहे की नाही. आर्टिकल 20 वाचलेलं आहे, पण हे बरोबर आहे का थर्ड वाक्य. असे टाईम खूप गेला. 20 मिनिट्स तर माझे पॉलिटी आणि सायन्समध्येच गेले होते. मग मी विचार केला ठीक आहे आता पुढचं जे आहे तिथे साईडला इकॉनॉमिक्स होतं. तो इकॉनॉमिक्स मी घेऊन घेतला. डी सेटमध्ये शेवटी तो होता. तर तिच्यात मला वाटलं हा तर पेपर म्हणजे काहीतरीच विचारलेला आहे. हा आर-एसच्या बरोबरीचं हे विचारलं इकॉनॉमिक्स. मग मी तो पण तो कसा-कसा सॉल्व्ह केला. मग मी ठरवलेलं होतं रिझनिंग घ्यायचं आधी. रिझनिंगला हात लावण्याआधी मी विचार केला, की आता जर मॅथ हार्ड विचारलेलं असलं, तर माझे बाकीचे क्वेश्चन पण सॉल्व्ह होणार नाही. म्हणून मी ते रिझनिंग मॅथ्स सगळ्यात शेवटी घेण्याचा निर्णय घेतला आणि हे माझं चुकलं. ॲक्चुअली चुकलं कारण की हा स्कोरिंग होता. आणि मी मग हिस्ट्री घेतलं, मग जिओग्राफी घेतलं. त्याच्यामध्ये टाईम कन्झ्युमिंग होतं. असं नाही म्हणू शकत तुम्ही, की सोपं होतं म्हणून टाईम कन्झ्युमिंग नव्हतं. जे एन्व्हायर्नमेंटचे क्वेश्चन्स होते ते टाईम कन्झ्युमिंग होते आणि विचार करावा लागत होता तुम्हाला. लॉजिकली सोडवावं लागत होतं. तोही टाईम गेला. मॅथ्ससाठी माझ्याकडे 15 मिनिट उरलेले होते. माझा मॅथ्समध्ये खरंच स्पीड खूप खराब आहे. त्याच्यासाठीच मी इंजिनिअरिंगला गेले नव्हते. माझा मेडिकलला नंबर लागला नाही, हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझं इंजिनिअरिंगला जायची हिंमतच झाली नाही. माझं मॅथ्स वीकच होतं. तर त्यानंतर मी घेतलं आपलं 15 मिनिटामध्ये माझे जवळपास 12च क्वेश्चन सॉल्व्ह झाले. काही मला असं समजत होतं म्हणजे एक प्रश्न जो रिझनिंगमध्ये होता काम आणि त्याचा 1 पुरुष, 3 महिला, 4 मुलं तो जो क्वेश्चन होता त्याच्यावर मी उगाचच टाईम वेस्ट केला. मला वाटलं तो मला लगेच सुटेल कारण मी त्या ट्रिक त्याच्या केलेल्या होत्या, की कसा तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि तो मला थोडासा टाईम तिथे गेला आणि 12 पैकी माझ्या तिथे 10च बरोबर आलेले आहेत आणि ओव्हरऑल आहे ना मी पेपरच अटेम्प्ट काहीतरी मधले पण 1-2 क्वेश्चन माझे ना थोड्याशाने ते जमतच नव्हते तर मी ते सोडवले नव्हते. तर 200 पैकी मी 183चाच पेपर सोडवला आहे. जो खूपच खराब परफॉर्मन्स होता. तर ॲक्युरसी पण एवढी नाही आली. मॅथ्समध्ये स्कोर करण्यासारखा असतो तो मी नाही स्कोर केला. ओव्हरऑल मी पेपर खूप खराब केलेला आहे. त्या मानाने माझा अभ्यास होता का? तर हो, माझा अभ्यास होता. कारण फर्स्ट अटेम्प्टला मला कळालं होतं की माझं कुठे-कुठे चुकतंय. ते सगळे मी ओव्हरकम केलेले होते. मी 60 ते 70 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले होते. क्लासेसचे पेपरसुद्धा सॉल्व्ह केलेले होते. इव्हन लास्ट इयरच्या पेपरमध्ये प्रश्न माहिती असल्यामुळे माझा स्कोर लिटरली 90 प्लस जायचा. तर मग ओव्हर कॉन्फिडन्स होता की काय माहिती. तर मी थोडा पेपरमध्ये हलगर्जीपणा केला. स्टार्टच हळू केली. कारण मला एवढं माहिती होतं की माझं कुठं चुकतं, मी प्रश्न नीट वाचत नाही. तर मी एकच प्रश्न ना उगाचच काहीतरी त्याच्यामध्ये चुकीचं असेल का हे पाहण्यामध्ये तो प्रश्न परत-परत वाचण्यामध्ये वेळ घालवला. ॲक्युरसी तर आली त्या प्रश्नांमध्ये, पण शेवटी वेळ नव्हता. तर मग बाकीचे प्रश्न घाईमध्ये परत ती ॲक्युरसी तिथे गडबड झाली. तर माझा स्कोर मला वाटतं लास्ट इयरच्या स्कोरपेक्षा पण कमी होतो की काय असे मला वाटतंय मला असं. माझी हिंमतच नाही झाली की ते क्लासेसनी माझा काय स्कोर तो चेक करावा. पण मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही 180, 183 तुम्ही अटेंड करताय तर तुम्ही कुठेच ना. तुम्ही 140, 150 स्कोर घेण्याचा चान्सेसच नसतात.
म्हणून मला वाटतं मी आउटच असेल. पण आहे माझ्याकडे ग्रुप सीची आहे अजून. त्यानंतर बाकीच्या प्रिलिम्स पण आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की मी जेव्हापासून एम-पी-एस-सीमध्ये एंट्री केलेली आहे, तेव्हापासून मी एकही प्रिलिम्स फेल नाही झालेली आहे. फक्त ती राज्यसेवेची एक प्रिलिम सोडली. ती पण फार कमी स्कोरने हे झाली होती. यावर्षी पण मी राज्यसेवा दिलेली होती. ती पण राज्यसेवा मी सुटली नाही कारण मी तो टार्गेट नाही केला यावर्षी. डायरेक्ट पेपरला गेलेली होती आणि तिच्यात पण माझा 104 स्कोर झालेला आहे. 104.5 स्कोर झालेला आहे आणि 106 वरती कट ऑफ जो फॉरेस्टचा आहे तो लागलेला होता न अभ्यास करता. मी थोडासा त्याच्यामध्ये जर दिला असता ना, हे तर झालं असतं. पण मला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करायचं नव्हतं कारण डिस्क्रिप्टिव्हसाठी जे बसून अभ्यास करावा लागतो, तो मला टाईमच नाही आहे. मला एक छोटी मुलगी आहे, मी स्टडी केली ना सुरू, तेव्हा ती 3 वर्षाची होती. तिला माझी आई परीक्षेमध्ये मला मदत करायला एखाद महिना येते. पण त्या दरम्यान पण तिला आई लागते. तिला असं म्हणते, "मला मम्मा पाहिजे, मला मम्मा पाहिजे." तर ती माझ्याजवळच बसते. तर लिखाण तर तिथं पॉसिबलच नव्हतं. मला माहिती होतं हे माझ्याने होणार नाही. सो मी ठरवलेलं होतं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाही घ्यायचा, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नकडेच जाऊया. वेळ आली तर उद्या जाऊन जेव्हा हे सुटून जाईल तेव्हा मी करेल. आणि कंबाईनमध्ये बरीचशी मुलं तेच आहे. म्हणजे माझ्यासारखेच सगळे स्टुडंट आहेत झेडपीच्या स्कूलमध्ये शिकलेली. IIT-IIMची पोरं इथं जसे UPSCला असतात तसे ते नसतात. ती जी पण खूप टॅलेंटेड कॉन्व्हेंटची मुलं आहेत, ती तुमची MPSC राज्यसेवा करताना दिसतायत किंवा UPSC करताना दिसतायत आणि थोड्या दिवसांनी मग ते पण कंबाईनची सीट घेतात 8-10 वर्षांनंतर. तर अशी सिनेरिओ आहे कारण असं नाही की कोणाचा अभ्यास कमी असतो, कोणाचा जास्त असतो. मी बरेचसे असे मुलं बघितलेले आहे की ज्यांच्या तोंडावरची माशी उडत नाही. खरंच तुम्हालाही अनुभव असेल या गोष्टीचा. त्यांनी सुद्धा पोस्ट काढलेल्या आहेत आणि आपल्याला वाटतं अरे यांना होऊ शकतं तर आपल्याला का नाही होऊ शकत? हा विचार करून आपण तिथे एंटर करतोय. तर मी जेव्हा स्टडी सुरू केला तेव्हा मला असंच वाटलं होतं की मी खूप इझिली एक्झाम क्रॅक करून टाकेन. मी तर गेट 2 वेळा क्वालिफाय झालेली आहे. माझा रिसर्च पेपर आहे, माझा पेटंट आहे. तो सगळा गर्व माझा MPSCने तोडला आणि बहुधा खूप मुलांचा जो गर्व आहे तो MPSCने तोडलेला असेल. UPSC तरी असा आहे ना थोडासा तुम्ही इनपुट देताय ना तर आउटपुटची अपेक्षा तुम्ही जास्त करू शकता. तिथे फॅक्च्युअल एवढं नाही, तिथं कन्सेप्च्युअल आहे. इथे ना म्हणजे तुम्ही जर ते IIT-IIMचे पोरं आले ना, ते डोक्याला हात लावून बसतील, की काय हे पाठ काय करतायत हे पोर्तुगीज शब्द, हे इकडचं अत्तर इकडे आहे, की अत्तर फारसी वर्ड आहे, की फारसी अरबी वर्ड आहे. म्हणजे तिच्यामध्ये डिबेट होते आहे. असं MPSC आहे तर MPSC बराबरांचा गर्व जो आहे तो मोडते. तर मी हे एवढ्यासाठी सांगितलं, की मला कुठे माझा स्कोर लपवायचा नाहीये. मी पण तुमच्यामध्ये परत ग्रुप सीची परीक्षा देते आहे. परत मी प्रिलिम्स देते आहे. आणि माझ्याकडे एक चांगली गोष्ट ही आहे, मी व्हिक्टिम कार्ड नाही खेळत, की मला लहान मुलगी होती, मग मला अभ्यास करायला जमला नाही, मग मी घरातली कामं करत होती. माझ्याकडे चांगली गोष्ट आहे, की मी घरामध्ये बसून घरचं खात होती. एक चांगल्या घरामध्ये मी मस्तपैकी फॅन लावून बसलेली. बरेचसे मुलं आहेत, ज्यांना मी बघितलेलं आहे, पुण्याला राहतात. पुण्याला राहण्याचा तो मेसचा खर्च, तो रूमचा खर्च आणि हा सगळा खर्च करता त्यांच्यावरती प्रेशर असतं. मुलींचे वय 33-35 होत आलेले आहे, तरी त्यांची लग्न झाले नाही. ते लायब्ररीत आहे. म्हणजे मागची 10 वर्षापासून ते लायब्ररीत बसलेले आहेत. त्यांना बाहेर काय चालू आहे माहिती नाही. काकाचं लग्न अटेंड केलं नाही, मामाचं केलं नाही. आता मामाचा मुलगा झाला, त्या मुलाचं लग्न आहे ते सुद्धा अटेंड केलेलं नाही. मी लग्नसुद्धा अटेंड करते, सगळं करते आहे. तो आय एम ब्लेस्ड की मला एक मुलगी झालेली आहे, माझं घर सेट आहे, माझ्या नवऱ्याचा चांगला इन्कम आहे. त्यामुळे मी स्वतःला ब्लेसच समजते. मी हे जे काही करते आहे ते सगळं काही करते माझ्या स्वप्नासाठी करते. मी कोणा दुसऱ्याचं स्वप्न जगत नाही. मला असं वाटलं की मी चांगला स्कोर केलेला नेहमी फर्स्ट स्टँडर्डपासून फर्स्ट होती, लास्टपर्यंत फर्स्ट होती. तर मी काहीतरी करू शकते. हा जो माझा हे होता, त्या स्वप्नाला मी पूर्ण करते आहे. दुसरं असं काही नाही की मला कोणीतरी जबरदस्ती केलेली आहे. मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे. माझे आई-वडील माझ्याशी नीट वागतात. माझे भाऊ-बहीण माझ्याशी नीट वागतात. मला एक छानशी गोंडस मुलगी झालेली आहे आणि ती मला याचं वाईट वाटतं ना, माझा पेपर झाला ना, त्यानंतर मी पाहिलं घरी आली आणि मी लिटरली रडली. कारण की माझा अभ्यास जो होता तो मी तिथे रिफ्लेक्ट करू शकली नव्हती, एक्झिक्यूट करू शकली नव्हती. तर मला वाईट वाटत होतं. मी रडताना पाहून माझी मुलगी म्हणते, "मम्मा तुला माझ्यामुळे कमी पडले ना, मी तुला त्रास देते म्हणून तू फेल झाली ना आणि तू फेल होते तर मला खूप वाईट वाटतं मम्मा. पण मला समजतच नाही की मी तुला त्रास नको द्यायला. मला तूच हवी असते." आणि ते शब्द मला फार वाईट वाटले आणि मला असं वाटलं पुढचा अटेम्प्ट देऊ की नाही म्हणजे हिच्याकडे एवढं दुर्लक्ष होतं ना. पण मला एक आहे की मला टीचिंगची आवड होती. आधीपासून मला टीचिंगची आवड होतं. माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगलं असून सुद्धा मी टीचिंगमध्ये गेली होती. मी एका चांगल्या फार्मसी कॉलेजमध्ये जॉब केलेला आहे. पण काही कारणामुळे पर्सनल रिझनमुळे बायकांना प्रॉब्लेम होतात आणि त्यांना ते सोडावं लागतं.
तर ते मी सोडलं आणि नंतर मला वाटलं मी यामध्ये काही करू शकते. पण टीचिंगमध्ये तिथे माझा जो फीडबॅक असायचा स्टुडंटचा, आता ना प्रायव्हेट कॉलेजमध्ये टीचिंगचे फीडबॅक घेतले जातात स्टुडंटकडून, टीचर कसं आहे. मग त्यांना कंटिन्यू करायचं आहे ते की नाही ते ठरवलं जातं. तर माझा फीडबॅक खरंच खूप चांगला होता. म्हणजे 5 आउट ऑफ जायचे ते तिथे मला 4.7 to 4.9 असा स्कोर असायचा. मला माहिती आहे मी टीचिंगमध्ये चांगली आहे, तर मी या क्षेत्रामध्ये टीचिंगमध्ये घुसू शकते. आणि एक मेन म्हणजे गोष्ट मी इथे पाहिली की इथे ना असे ₹90, ₹100 गोळा करून पोरांना ₹200 गोळा करून मुलांकडून पैसे काढले जातात. ते क्लासेसला काही क्वालिटी नसते. मी ते बऱ्याच क्लासेस तसे केले आणि त्याचे 2 लेक्चर ऐकल्यावर तिसरं लेक्चर ऐकूही वाटत नाही असे आहे स्कॅम. आणि मी जे काही करेल ना याच्यात पुढे, तर मी माझा जो टेलिग्रामचा आयडी दिलेला आहे, तो पण अशासाठी नाही दिला, की मी पुढे जाऊन त्याच्यामधनं काहीतरी टीचिंग सुरू करून पैसे काढणार आहे. मला फक्त एवढं आहे, की मी या क्षेत्रामध्ये आल्यावरती काहीतरी तर माझं केलेलं आहे, नॉलेज अचीव्ह केलं आहे आणि मला एक्सप्रेस करण्याची खूप चांगली सवय आहे, की मी सगळं काही आहे ते एक्सप्रेस करते. त्यामुळे एक्सप्रेशन माझं म्हणजे टीचिंग वगैरे व्यवस्थित असल्यामुळे मी तिच्यामध्ये मुलांना कोणाला 4 मुलांना जरी फायदा झाला ना, तरी मला आनंद होईल. ठीक आहे, मी अधिकारी नाही होऊ शकली. सपोज उद्या जाऊन सुद्धा जर माझे सगळे अटेम्प्ट फसले आणि मी अधिकारी नाही होऊ शकले, तरी माझ्या घरचं इन्कम व्यवस्थित आहे. एक अधिकाऱ्याचं जे स्टेटस असतं ते मी एन्जॉय करते आहे. माझं घर व्यवस्थित आहे. माझे हसबंड ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यामुळे ते पण खूप खालच्या फॅमिलीमधनं आलेले आहेत. माझे सासरे क्लास 4 हे वर्कर होते. आणि त्यानंतर ते जेव्हा या क्षेत्रामध्ये आले तेव्हा डॉक्टर्सला ना एक अगडबंब हॉस्पिटल हवं असतं. तर ते हॉस्पिटल सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी जे केलेलं आहे ते स्वबळावरती लोन काढून वगैरे सगळं केलेलं आहे. पण ठीक आहे, आमचं अशी परिस्थिती नाही की खूप खाण्याचे-पिण्याचे वांदे नाही आहे. व्यवस्थितच आहे. खूप चांगला लाईफस्टाईल मी एन्जॉय करते सध्या तरी. आय एम ब्लेस्ड. तर मला असं वाटतं, की मी जर कोणाला मदत करू शकली, तर ते मी करेल. आता सध्या तर मीही परीक्षा देते आहे, तर त्यामुळे मी पूर्णपणे त्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकू नाही शकत, की गाईडन्स करावा किंवा पूर्णपणे टाईम टेबल बनवावे. पण जसं मी फॉलो करते, तसं मी तुम्ही बघितलं असेल माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी जे आर्टिकल्स मी स्वतः केलेले आहेत, तर ते आर्टिकल्स मी टाकलेले आहेत, की मी स्वतः अभ्यास कसा केला, शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर, मी समाधान महाजन 1-2 वेळाच वाचू शकली असती. त्यामुळे मी पूर्णचं पूर्ण 700 पेजेसचं ते समाधान महाजन जे आहे, ते मी रेकॉर्ड केलंय स्वतःच्या आवाजामध्ये. जेव्हा माझी मुलगी झोपून जायची, रात्री 10 वाजेपर्यंत ती झोपते. चांगली गोष्ट ही की ती लवकर झोपते. तर ती 10-10:30 पर्यंत झोपल्यावरती मग मी 12 वाजेपर्यंत हे जे पण रेकॉर्डिंग आहेत ते करून घ्यायची. 1-1.5 तास बसून रेकॉर्डिंग करून घ्यायची आणि तेच रेकॉर्डिंग मी काम करत असताना किंवा मूल सांभाळत असताना कानामध्ये हेडफोन घालून ऐकते आणि असं माझं समाधान महाजन 7 ते 8 वेळा रिवाईज होऊन गेलं. तसंच मी लक्ष्मीकांत केलं, तसंच मी बाकीचे बुक्स केले आणि ती चांगली सवय मला आहे, की त्यामुळे माझ्या रिव्हिजन होतात. म्हणजे पुस्तक समोर नाही आहे, मी ते वाचू नाही शकत आहे. पण बऱ्याचदा आपण काय करतो, ते पुस्तक समोर असतं ना, 1 पेज वाचायला जिथे आपल्याला 4 मिनिट लागायला पाहिजे, तिथे 10 मिनिट लागून जातात. कारण आपल्या डोक्यामध्ये बाकीचे विचार चालू असतात. तर हा माझा प्रॉब्लेम येत नाही, कारण मी रेकॉर्ड केलेलं असतं ना, तेच मी 1.5च्या 2च्या स्पीडने जसं माझं त्याच्यावरती हे असेल तसं मी ते ऐकत जाते आणि ते करत जाते. तर ओव्हरऑल अभ्यास करायला गेलं ना, तर खूप सारे मार्गही सापडतात आणि असं नाही आहे, की या क्षेत्रामध्ये सगळेच निघतील. मी कोणालाच खोटा दिलासा देणार नाही, की अभ्यास करणाऱ्याचं होतंच रे बाबा. खूप सारे मुलं बसलेली असतात आणि खूप सारे जे स्टुडंट्स आहेत ते नाही होत. खूप टॅलेंटेड असले तरी नाही होत. त्यांचं लक असो किंवा त्यावेळेचा त्यांचा लॉजिक असो, ते काम नाही केलेलं आहे. अंडर प्रेशर जसजशी वर्ष होत जातात तसं तो प्रेशर लास्ट इयर ना मी जास्त पेपर प्रॉपर सोडवला ॲज कंपेअर टू धिस इयर. कारण की माझ्या मताने मला असं प्रेशर होतं, की बस आता मला ओवीकडे लक्ष द्यायचं आहे माझ्या बाळाकडे. तर मला हा लास्ट अटेम्प्ट घेते मी. याच्यावरती मी आता प्रिलिम्सही देणार नाही. फॉर्म भरले मी, तर माझ्या डोक्यात होतं मला प्रिलिम्सही द्यायची नाही. तर हे जे तुम्ही माइंडसेट घेऊन जातात ते तुम्हाला खूप जास्त धोक्याचं पडतं. तर बिनधास्त तुम्ही जाल ना पेपर सॉल्व्ह करायला, तर जास्त प्रॉपरली तुम्ही पेपर सॉल्व्ह करतात. तर तुमचे प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवा. जितकी मदत लागेल तितकी मी त्या माझ्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. आणि ओव्हरऑल मी हे एवढ्यासाठीच सांगते, की बरेचसे मुलं आहेत ज्यांना ना 1-1.5 वर्ष हेच समजत नाही, की काय वाचावं, काय वाचू नये. मी क्लासेस वगैरे काहीच केलेलं नाही आहे असं. कारण क्लासेसमध्येही टाईम जातो, जाणं, येणं वगैरे, वगैरे मला माहिती होतं मला मुलगी बघायची आहे. तर मी ते सगळं काहीच केलं नाही आणि मी ट्रायल एंड एरर बेसिसवर खूप साऱ्या इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही ते स्वतः करत असतात, तेव्हा त्यामध्ये फायदा होतो. आणि मे बी मला हे क्षेत्र 40% पण समजलेलं नसावं. पण जितकं समजलेलं आहे ना, तितकं नव्या मुलांना नाही समजलेलं.
म्हणून ते सगळे नवे मुलं ज्यांना समजलेलं नाही आहे ते मोस्ट वेलकम. त्यांना मी जितकं होऊ शकेल तितकं आता हे प्रिलिम्स झाल्यावरती मी अजून व्यवस्थित तिथे व्यवस्थित सांगायला सुरुवात करणार आहे. तर ज्याला जमत असेल त्याला ते जे नवे असतील किंवा ज्यांना खूपच कळत नाही की काय करावं, प्रिलिम्सही सुटत नाही. माझी प्रिलिम्स बसून सुटून जाते. माझे प्रिलिम्स व्यवस्थित सुटते आहे आणि ते टेक्निक माझ्या मताने मला आलेलं आहे कारण माझा बेसिक मिनिमम स्टडी झालेला आहे आणि माहिती नाही फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट सुटला म्हणजे थर्ड अटेम्प्ट सुटेल असं काही गरजेचं नाही. प्रिलिम्सच मेन असते कारण ती मेनमध्ये तुमची एंट्री मेन्समध्ये एंट्री 30 देते. तर बऱ्याचशा मुलांची 5-6 6-7 वर्ष झालेली यांची प्रिलिम सुटलेली. माझ्यासोबत जे माझ्यासोबत होते त्या मुलांनी UPSC दिली मग MPSC मध्ये घुसले ते सुद्धा सुटलेलं नाही आणि माझी प्रिलिम सुटून गेली. मी खूप लकी आहे त्या बाबतीत. पण मेन्सला मी 2 वर्षी माझ्या मताने अडकलेली आहे. पण ठीक आहे. असं नाही की पुढेही अडकेल किंवा नाही अडकली तरी म्हणजे नाही झालं तरी माझं आयुष्य सुखी आहे आणि मी त्याचा वापर करून दुसऱ्यांना मदत करू शकते. तर मी हा फोटो अशासाठीच घेतलेला आहे की हा लाईट जो दिलेला आहे इथे हा प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. कोणीतरी हा स्वतः लाईट असेल, कोणासाठी तरी हा लाईट प्रकाश देईल आणि कुणीसाठी तरी या अंधारामध्ये ज्याच्यापर्यंत हा प्रकाश पोहोचतच नाहीये. परिस्थिती जरी सगळ्यांची सेम दिसत असली, सगळे पेपर देत आहेत तिथे, तरी परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रयत्न करा टप्प्याटप्प्याने इथे या, इथून हे बनण्याचा प्रयत्न करा आणि आपलं आयुष्य जेवढं होऊ शकेल तसं करा. आयुष्य ही परीक्षा नाही पास झाली याचा अर्थ हा एंड नाहीये. खूप सारं करण्यासारखं असतं. तुम्ही टीचिंग फील्डमध्ये येऊ शकता किंवा जे नॉलेज आपण या एक्झाममधनं घेतोय ना, तो पेशन्स हा आपल्याला ही एक्झाम शिकवते ना, तो पेशन्स वगैरे आपल्याला लाईफच्या दुसऱ्या कुठून एक्सपिरियन्स झाला नसता. मी माझ्या आयुष्याचे 10 वर्ष तरी फॅमिली सांभाळण्यामध्ये वगैरे घालवलेले आहेत. जॉबही केलेला आहे. तिथेही मी थोडीशी इमॅच्युअरली बिहेव केलं. पण आता हे सगळं वाचल्यानंतर आणि हा पेशन्स जो मला MPSCने शिकवलेला आहे तो मी शांत होऊन गेली बऱ्यापैकी. आधी मला राग यायचा बऱ्याच गोष्टींचा की कोण माझ्याशी असं का वागतं? तो राग आता माझा नाही राहिलेला आहे. म्हणजे मला तो पेशन्स सुद्धा शिकवलेला आहे, संयम ठेवणं आणि उत्तर उगाचच कुठल्याच गोष्टीला शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. जे आहे ते करत राहायचं. हे मला MPSCने शिकवलं आणि तुम्हालाही ते शिकवलेलं असेल. आणि तुम्ही त्यातनं कुठला बिझनेसही केला, छोटा-मोठा जॉबही केला, तरी आयुष्यात तुम्ही कुठे ना कुठे पुढे जाणारच आहात. आणि काय होतं, खूप नाही पुढे गेले, ठीक आहे. आपल्यासोबतचे खूप कुठेतरी पुढे निघून गेले आणि आपण मागे राहिलो. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकजण संध्याकाळी आल्यावरती पोळी भाजीच खात असतो. ती तुम्हाला भेटते, त्यात समाधान माना. समाधान मानायला शिका पहिले तर. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हातपाय मारत राहा. थकून, हारून कुठेतरी कोपऱ्यात बसून किंवा असं सुसाईड वगैरेचे जे मी ऐकलेले की मुलं सुसाईड वगैरे करतात. असं काही करू नका. कारण की आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्हाला माहिती नाही पुढचा जन्म, मागचा जन्म काय आहे. जगत राहा. मला एक मुलगी आहे तिच्यासाठी मला तर माहिती आहे की मला जगायचं आहे. खूप सुंदर आयुष्य जगायचं आहे. मी तुम्हाला टीचिंग नाही केलं तरी मी मला जे पण नॉलेज आलेलं आहे ते मी माझ्या मुलीला शिकवत राहते. माझ्या मुलीला तुम्ही MPSCचे काही टॉपिक आहेत ते मी शिकवून ठेवलेले आहेत. शिवाजी महाराजांनी ते जेव्हा मी थोडासा तलाठीचा पेपर दिला होता तेव्हा तिला तेही शिकवलं होतं. तिला मी बरेचशा मधले फॅक्ट शिकवत राहते. तर हो तुम्ही काहीच नाही करू शकला मुलींच्या बाबतीत सांगते. तुमच्या मुलांना तुम्ही शिकवू शकता. माणसांना तर ऑप्शन आहे की ते बिझनेस वगैरेमध्ये पडले तर त्यांना तो पेशन्स वगैरे जो लागतो तो त्यामध्ये शिकवलेला. काहीही करा, हातपाय मारत राहा, पाण्यात पडले पोहत राहा आणि सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा पुढे. जे पण तुमच्या आयुष्यामध्ये पुढे येणार आहे त्यासाठी शुभेच्छा आणि मी तर होप करते की खूप साऱ्या जागा निघाव्या. जितकेही मुलं आहेत त्यांना काही ना काही मिळून जावं आणि सगळ्यांना काहीतरी मिळून सगळे खुश राहावे. तर इथेच मी थांबवते. थँक्यू.